सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगामध्ये अशी काही ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर वेळ थांबल्यासारखा वाटतो, जिथे प्रत्येक पायरीसोबत मन शांत होत जाते आणि जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळतो. आज आपण अशाच एका अद्भुत सिद्धक्षेत्राला भेट देणार आहोत. हे आहे मुक्तागिरी दिगंबर जैन सिद्धक्षेत्र. 52 जैन मंदिरांनी सुशोभित, धबधब्यांच्या सानिध्यात वसलेले आणि असंख्य तपस्वी मुनींच्या साधनेने पावन झालेले स्थान. नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात अनोखा देश. आजचा प्रवास हा फक्त एका मंदिराचा नाही, तर हजारो वर्षांचा इतिहासाचा, श्रद्धेचा आणि आत्मशांतीचा आहे. मुक्तागिरी हे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले प्राचीन दिगंबर जैन सिद्धक्षेत्र आहे. प्रशासकीय दृष्ट्या हे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैंसदेही तालुक्यात येते, परंतु महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा किंवा अचलपूर हे याचे सर्वात जवळचे शहर आहे. परतवाड्यापासून मुक्तागिरीचे अंतर सुमारे 15 किलोमीटर इतकेच आहे. परतवाडा बैतूल मार्गावरून खरपी गावाजवळ वळण घेताच सातपुड्याच्या हिरव्यागार डोंगरांमध्ये वसलेले हे पवित्र सिद्धक्षेत्र आपले स्वागत करते. 52 दिगंबर जैन मंदिरे, नयनरम्य धबधबा, दाट जंगल आणि हजारो वर्षांची आध्यात्मिक परंपरा या सर्वांचा अद्भुत संगम म्हणजे मुक्तागिरी. चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया मुक्तागिरीचा गौरवशाली इतिहास. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत दाट जंगल आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले मुक्तागिरी सिद्धक्षेत्र हे दिगंबर जैन परंपरेतील अत्यंत प्राचीन सिद्धक्षेत्र आणि अतिशय क्षेत्र म्हणून मानले जाते. या पवित्र तीर्थाला मेंढागिरी किंवा मेध्रगिरी या नावांनीही ओळखले जाते. जैन परंपरेतील प्राकृत निर्वाणकांड आणि इतर ग्रंथांमध्ये मुक्तागिरीचा उल्लेख मोक्षभूमी म्हणून आढळतो. परंपरेनुसार या पवित्र पर्वतावर 3.5 कोटी मुनिराजांनी कठोर तपश्चर्या करून सिद्धपद म्हणजेच मोक्ष प्राप्त केला, म्हणून या भूमीला जैन धर्मात अत्यंत पवित्र स्थान प्राप्त झाले आहे. मुक्तागिरीचे महत्त्व आणखी वाढवणारी एक परंपरा म्हणजे 10वे तीर्थंकर भगवान शीतलनाथ यांच्या समोशरणाचे येथे आगमन. जैन श्रद्धेनुसार भगवानांच्या चरणस्पर्शाने ही भूमी अधिक पावन झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुक्तागिरी हे नाव कसे पडले? जैन परंपरेनुसार भगवान शीतलनाथांच्या समोशरणावेळी या पर्वतावर मोत्यांचा वर्षाव झाला. संस्कृतमध्ये मोत्याला मुक्ता असे म्हणतात, म्हणून या पर्वताला मुक्तागिरी म्हणजेच मोत्यांनी पावन झालेला पर्वत असे नाव प्राप्त झाले, अशी श्रद्धा आहे. चला आता आपण समजून घेऊया मुक्तागिरीचे दुसरे नाव म्हणजेच मेंढागिरी या नावामागील परंपरा. मुक्तागिरीशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. प्राचीन काळी एक दिगंबर मुनिराज धबधब्याजवळ ध्यान आणि तपश्चर्या करीत होते. त्याचवेळी एक मेंढा पाय घसरून त्यांच्या जवळ पडला. मृत्यूपूर्वी त्या मुनिराजांनी त्या जीवाला नमोकार मंत्र ऐकवला. जैन परंपरेनुसार त्या मंत्राच्या प्रभावाने त्या जीवाला उत्तम गती प्राप्त झाली आणि तो देव झाला. नंतर त्या देवाने या पर्वतावर मोत्यांचा वर्षाव केला, अशी श्रद्धा सांगितली जाते. याच कारणामुळे या तीर्थाला मेंढागिरी आणि मुक्तागिरी ही दोन्ही नावे प्रचलित झाली. स्थानिक परंपरेनुसार आजही अष्टमी, चतुर्दशी आणि पौर्णिमा या दिवशी या पर्वतावर केशरवृष्टी होत असल्याची श्रद्धा अनेक भाविक व्यक्त करतात. तुम्हाला या सिद्धक्षेत्राची माहिती देत असताना मी एक पाऊल वर चढीत होतो आणि आता मला मंदिरे माझ्या दृष्टिक्षेपात दिसू लागली होती. आता तुम्हाला मी मुक्तागिरीचा प्राचीन इतिहास सांगणार आहे. मुक्तागिरी अत्यंत प्राचीन असल्याचे मानले जाते. संस्थानात जतन केलेल्या परंपरागत नोंदीनुसार आणि अचलपूर परिसरात मिळालेल्या ताम्रपटाच्या उल्लेखानुसार येथील गुहा मंदिर मगध सम्राट राजा श्रेनिक बिंबिसार यांनी बांधल्याची परंपरा सांगितली जाते. राजा श्रेनिक हे भगवान महावीरांचे समकालीन मानले जातात. मित्रांनो, या प्राचीन गुहा मंदिराचे दर्शन आता आपल्याला थोड्या वेळात होईलच. प्राचीन इतिहासात पुढे झाकून बघितले असता सुमारे 1000 वर्षांपूर्वी अचलपूरचे राजा ऐल श्रीपाल यांनी या तीर्थाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला. अनेक मंदिरे, मूर्ती आणि गुहा मंदिरांच्या विकासाचे श्रेय परंपरेनुसार त्यांना दिले जाते. याच काळात मुक्तागिरी एक प्रसिद्ध जैन तीर्थ म्हणून अधिक विकसित झाले. समोरचा 52 जिनमंदिरांचा समूह बघून माझे डोळे खरोखर दिपावून गेले होते. प्रत्येक प्राचीन जिनमंदिराच्या आत जाऊन मी आणि माझे परिवार आता दर्शन घेत होतो. या ठिकाणी प्रत्येक मंदिराला
नंबर दिलेले आहे, त्यामुळे प्रत्येक मंदिर कव्हर करण्यासाठी सोपे आणि सोयीस्कर होते. मुक्तागिरी सिद्धक्षेत्राचा प्राचीन इतिहास तर आपण जाणून घेतला. आता आपण अलीकडच्या काळातील आधुनिक इतिहास सुद्धा जाणून घेऊया. मुक्तागिरी संस्थानातील उपलब्ध नोंदीनुसार सुमारे 200 वर्षे अचलपूर जवळील सुलतानपूर येथील कळमकर परिवाराने या तीर्थाची सेवा आणि व्यवस्थापन केले. सन 1923 मध्ये स्वर्गवासी नथुसा पासुसा कळमकर यांनी सातपुडा पर्वतरांगांसह 52 जैन मंदिरांचा परिसर विकत घेतला. त्यानंतर त्यांनी पायथ्याशी धर्मशाळा आणि भगवान महावीरांचे मंदिर उभारले. सन 1956 मध्ये सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन करण्यात आली आणि आजही या तीर्थाचे व्यवस्थापन विश्वस्तांमार्फत सुंदर प्रकारे केले जाते. सन 1980 नंतर या तीर्थाच्या विकासाला नवीन दिशा मिळाली. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आचार्य 108 श्री विद्यासागर महाराज यांनी येथे चातुर्मास केल्याने मुक्तागिरीकडे देशभरातील जैन समाजाचे विशेष लक्ष वेधले गेले. त्यानंतर मंदिर परिसर, धर्मशाळा आणि यात्रेकरूंसाठीच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला. आज मुक्तागिरी हे केवळ 52 मंदिरांचा समूह नाही, तर श्रद्धा, इतिहास, निसर्ग आणि जैन तत्वज्ञान यांचा अद्वितीय संगम आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक फक्त दर्शन करून परत जात नाही, तर अंतर्मनात शांततेचा आणि अध्यात्माचा अमूल्य अनुभव घेऊन परततो. मित्रांनो, आता मी तुम्हाला नेणार आहे क्रमांक 10 नंबरच्या गुफेमध्ये, जी सगळ्यात प्राचीन गुफा असे मानले जाते. मित्रांनो, आता आपण मुक्तागिरीतील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या मंदिर क्रमांक 10 मध्ये प्रवेश करीत आहोत. हे मंदिर मेंढागिरी गुफा मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. पर्वत खोदून तयार करण्यात आलेले हे शैलकृत म्हणजेच रॉक कट मंदिर मध्ययुगीन काळातील अंदाजे 10व्या ते 14व्या शतकातील असल्याचे अभ्यासक मानतात. तसेच या गुहेत प्रवेश करताच शांतता, दिव्यता आणि प्राचीन शिल्पकलेचे अप्रतिम दर्शन घडते. आता आपण काहीच मिनिटांमध्ये या गुहेमध्ये शिरणार आहोत. मुख्य गाभाऱ्यात भगवान शीतलनाथांची भव्य व मनोहर अशी प्रतिमा विराजमान आहे. त्याचबरोबर पंचपरमेष्ठी आणि 2 अरिहंतांच्या सुंदर प्रतिमाही येथे कोरलेल्या आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भिंतीवर कोरलेल्या 72 तीर्थंकरांच्या प्रतिमा म्हणजेच 324. वाळूच्या दगडावर कोरलेली ही मध्ययुगीन शिल्पकला त्या काळातील कलाकारांच्या असामान्य कौशल्याची साक्ष देते. मंदिरातील खांब, छत आणि भिंतीवरील कोरीव काम आजही पाहणाऱ्याला धक्क करून सोडले जाते. या गुहा मंदिराच्या अगदी जवळ मुक्तागिरीचा प्रसिद्ध धबधबा वाहतो. विशेषतः पावसाळ्यात धबधब्याचा निनाद, हिरवेगार सातपुडा पर्वत आणि या प्राचीन गुहेचे दर्शन, हा अनुभव प्रत्येक भाविक आणि पर्यटकाच्या मनात कायमचा कोरला जातो. मित्रांनो, गुहा क्रमांक 10 मध्ये आणखी एक अतिशय मनोरंजक गोष्ट पाहायला मिळते. येथे दगडावर कोरलेला एक सारीपाट आजही पाहायला मिळतो. हा सारीपाट नेमका कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आला याचे नेमके ठोस असे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही. काही अभ्यासकांच्या मते अशा प्रकारचे दगडी पट प्राचीन काळात विविध उपयोगांसाठी तयार केले जात असत. या सारीपाटाकडे केवळ खेळाचा पट म्हणून न पाहता त्या काळातील दगडी कोरीव काम आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. शतकानुशतके उलटून गेली तरीही दगडावर कोरलेला हा सारीपाट आजही त्या प्राचीन इतिहासाची निशब्द साक्ष देत उभा आहे. मित्रांनो, आता आपण वळूयात मुक्तागिरी येथील 26व्या क्रमांकाच्या मंदिराकडे. हे या संपूर्ण क्षेत्रातील सर्वात मुख्य आणि मोठे मंदिर
म्हणजेच बडा मंदिर मानले जाते. हे मंदिर प्रामुख्याने मूलनायक भगवान पार्श्वनाथ यांना समर्पित आहे. या मंदिराचा इतिहास आणि त्याच्याशी जोडलेली पौराणिक कथा देखील मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर पौराणिक कथेनुसार इसवी सन 10व्या शतकात अचलपूरचे म्हणजेच आजचे एलिचपूर किंवा अचलपूर येथे जैन राजा कोटीभट्ट श्रीपाल म्हणजेच राजा इल यांना एक दृष्टांत झाला. स्वप्नातील त्यांना असा आदेश आला की राजाला स्वप्नात भगवान पार्श्वनाथांची एक प्राचीन मूर्ती असल्याची माहिती मिळाली आणि ती मूर्ती तिथून बाहेर काढण्याचा त्यांना आदेश मिळाला. राजाने स्वप्नात पाहिलेल्या अचूक जागी शोध घेतला असता त्यांना खरोखरच ही अत्यंत देखणी आणि चमत्कारिक मूर्ती तेथे सापडली. तीच प्राचीन मूर्ती राजा श्रीपाल यांनी मुक्तागिरीच्या पर्वतावर आणून या 26व्या मंदिरात स्थापित केली. हे मुख्य मंदिर साधारणपणे 10व्या शतकात बांधले गेले असून कालांतराने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. हे मंदिर 13 फूट 3 इंच उंच आणि तितकेच रुंद आहे. मंदिराचा मुख्य गाभारा 4 खांबांवर उभा असून भाविकांसाठी मंदिराच्या आतच सुंदर प्रदक्षिणा मार्ग बनवला आहे. या मंदिराच्या भिंतींवर जैन धर्मातील 324 इंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 72 तीर्थंकराच्या मूर्ती अत्यंत आकर्षकपणे कोरलेल्या आहे. मुक्तागिरीला येणारा प्रत्येक भाविक या 26व्या मुख्य मंदिराला भेट दिल्याशिवाय आपली यात्रा पूर्ण मानत नाही. मित्रांनो, मुख्य मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण मुक्तागिरीच्या आणखी उंच भागाकडे निघालो आहोत. प्रत्येक पायरी चढताना जाणवते की हा केवळ डोंगर चढण्याचा प्रवास नाही, तर आत्मशांतीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. जसे जसे आपण वर चढत जातो तसे तसे सातपुडा पर्वतरांगांचे विहंगम दृश्य आपल्याला दिसत जाते. खाली दिसणारी मंदिरे, दूरवरून ऐकू येणारा धबधब्याचा मधुर नाद आणि सभोवताली पसरलेली हिरवाई, हे सर्व मिळून एक अविस्मरणीय अनुभव आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसतो. मुक्तागिरीचा वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे येथील प्रत्येक मंदिर एका वेगळ्या उंचीवर आणि वेगळ्या स्थानावर उभारलेले आहे. त्यामुळे प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य आणि प्रत्येक मंदिरात एक नवीन आध्यात्मिक अनुभव भाविकांची वाट बघत असतो. चला तर आता या पवित्र पर्वताच्या आणखी उंच भागाकडे जाऊया आणि मुक्तागिरीच्या उर्वरित मंदिरांचे दर्शन घेऊया. मित्रांनो, आता मी मुक्तागिरीच्या सर्वात वरच्या म्हणजेच श्री सम्मेद शिखरची टोक इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो आणि मला सर्वात वरच्या मंदिरांच्या शिखरांचे आणि तेथील गेटचे दर्शन होत होते. आता आपण मुक्तागिरीतील मंदिर क्रमांक 34 समोर उभे आहोत. हे मंदिर मुक्तागिरीच्या सर्वात निसर्गरम्य भागांपैकी एक ठिकाणी वसलेले आहे. या मंदिराच्या समोरून दिसणारा धबधबा, सातपुडा पर्वतरांगाची हिरवाई आणि शांत वातावरण भाविकांना विलक्षण आध्यात्मिक अनुभव देते. मंदिर क्रमांक 31 ते 33 आणि मंदिर क्रमांक 34-35 यांच्या मधून वाहणाऱ्या पाण्यामुळे मुक्तागिरीचा प्रसिद्ध धबधबा तयार होतो, जो या तीर्थक्षेत्राच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे मुक्तागिरी सिद्धक्षेत्रात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उत्कृष्ट निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिराच्या पायथ्याशी प्रशस्त, स्वच्छ आणि सुसज्ज धर्मशाळा उपलब्ध असून येथे कुटुंबासह राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. वर्षभर देशभरातून हजारो भाविक येथे मुक्काम करतात. याशिवाय भाविकांसाठी भोजनशाळेची देखील व्यवस्था आहे. येथे सात्विक शुद्ध जैन आहार अत्यंत स्वच्छतेने आणि सेवाभावाने दिला जातो. तीर्थयात्रेकरूंना घरच्यासारखा साधा, पौष्टिक आणि पवित्र आहार मिळावा याची विशेष काळजी घेतली जाते. धर्मशाळा, भोजनशाळा, स्वच्छ परिसर आणि सेवाभावी व्यवस्थापन यामुळे मुक्तागिरीचा प्रवास अधिक सुखकर आणि संस्मरणीय होतो. मित्रांनो, आज आपण अनुभवली एक अशी पवित्र भूमी जिथे निसर्ग आणि अध्यात्म एकरूप झाले आहेत, जिथे प्रत्येक पायरी इतिहासाची साक्ष देते आणि प्रत्येक मंदिर मोक्षमार्गाची प्रेरणा देते आहे. मुक्तागिरी हे केवळ
52 दिगंबर जैन मंदिरांचे तीर्थक्षेत्र किंवा सिद्धक्षेत्र नाही, तर हजारो वर्षांची श्रद्धा, तपश्चर्या आणि जैन संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. येथे शांत, सातपुड्याच्या कुशीतून वाहणारा धबधबा आणि मंदिरांमधील दिव्यता प्रत्येक भाविकाच्या मनावर अमिट छाप सोडून जाते. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर, अद्भुत असा संगम अनुभवायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी मुक्तागिरीला भेट द्यायलाच हवी. या पवित्र भूमीवरून निरोप घेताना एकच प्रार्थना की सर्व जीवो सुखी होवोत, सर्वांचे मंगल होवो आणि अहिंसा, करुणा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अनोखा देश चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जैन धर्म, इतिहास, प्राचीन वारसा आणि भारतातील अद्भुत तीर्थक्षेत्रांवरील अशाच अभ्यासपूर्ण माहितीपटांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. मी सूरज पुन्हा एकदा एका नव्या इतिहासाच्या आणि नव्या प्रवासाच्या शोधात. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.